50 वर्षांच्या प्रीतमजी आज सकाळपासून विचारात हरवल्या होत्या. कोणत्या कामात त्यांचं मन लागत नव्हतं. त्यांची अशी अवस्था पाहून त्यांचे 85 वर्षाचे वडील म्हणाले, "काय झालं प्रीतम? काही प्रॉब्लेम आहे का?" तेव्हा प्रीतमजी दीर्घ श्वास घेत म्हणाल्या, "आपल्या डोळ्यांनी आपल्या सुनेचं आणि मुलाचं घर उद्ध्वस्त होताना पाहून कसं कोणती आई आनंदात राहू शकते? किती समजावण्याचा प्रयत्न केला होता मी त्या दोघांना. लहान मोठं भांडण तर घरात होतच असतात. भांडणाला जेवढं वाढवलं तेवढं वाढत जातं. परंतु कुठे ऐकतात आजकालचे मुलं. उद्या कोर्टात तारीख आहे. त्यानंतर कायमस्वरूपी ते दोघं एकमेकांपासून वेगळं होतील." प्रीतमजी यांचं बोलणं ऐकून त्यांचे वडील म्हणाले, "बेटी, 20 वर्षांपूर्वी मी आणि तुझी आई या अशाच मानसिक त्रासातून जात होतो. जेव्हा तू तुझ्या पतीपासून विभक्त होण्याचा विचार केला होतास आणि त्याच्याकडून घटस्फोट घेण्याचा प्रयत्न केला होतास, आम्ही पण तुला तेव्हा खूप समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु तेव्हा तू आमचं ऐकलं नाहीस. त्यामुळे तू तुझ्या मुलाकडून कसं काय अपेक्षा करू शकतेस की त्याने तुझं म्हणणं ऐकलंच पाहिजे? आज 20 वर्षांनंतर तोच प्रसंग घरात घडत आहे मुली." हे सर्व ऐकून प्रीतमजी यांचे डोळे भरून आले. तेव्हाच त्यांचे वडील म्हणाले, "परंतु मुली, मला असे वाटते आहे तुला आता कमलेश सोबत असायला हवं. तुम्ही बरोबर बोलत आहात बाबा. मी उद्या सकाळीच फ्लाईटने दुबईला जाते." जेव्हा प्रीतमजी यांचा त्यांचे पती श्यामकुमार यांच्यासोबत घटस्फोट झाला होता तेव्हा त्यांचा मुलगा कमलेश 12 वर्षांचा होता. आई वडील विभक्त झाल्याकारणाने कमलेश आता डिप्रेशनमध्ये राहत होता. या गोष्टीमुळे तो त्याच्या आईवरती नाराज असायचा. घटस्फोट झाल्यानंतर प्रीतमजी त्यांच्या मुलाला घेऊन त्यांच्या माहेरात राहत होत्या. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कमलेशने दुबई येथे नोकरी जॉईन केली आणि तो तिकडेच सेटल झाला. प्रीतमजी आणि श्यामकुमार यांचा घटस्फोट होऊन 19 वर्ष झाले होते. आज 19 वर्षानंतर त्यांचा मुलगा कमलेश याचा संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रीतमजी कमलेशच्या घरी पोहोचल्या आणि कमलेशने दरवाजा उघडला तेव्हा त्याच्या वकिलांचा त्याला कॉल आला. ते म्हणाले, "अभिनंदन कमलेश, आज काहीही झालं तरी तुला घटस्फोट भेटेलच आणि कोर्टातून तुला तुमच्या घटस्फोटाचे कागदपत्र पण मिळतील. त्यानंतर तुम्ही आणि सुनैना मॅडम नेहमीसाठी या नात्यातून विभक्त होणार आहात." हे सर्व ऐकून कमलेशचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तेव्हाच प्रीतमजी यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. तेव्हा तो त्याचा होणारा त्रास लपवू शकला नाही. तो त्याच्या आईच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागला. एवढ्या दिवसांनी मनात साचलेलं दुःख आज बाहेर येत होतं. तो रडत त्याच्या आईला म्हणाला, "आई, घर सोडून जाताना तिने मला सांगितलं होतं, कमलेश, आपण नदीचे 2 किनारे आहोत जे मनात आले तरी एकत्र येऊ शकत नाहीत. कदाचित सुनैनाने खरं सांगितलं होतं. नदीचे 2 किनारे कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. तिचे म्हणणे अगदी योग्य आहे. मी आयुष्याला खूप वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले. आयुष्याला कधीच गांभीर्याने पाहायचे नसते. कदाचित आज त्याचमुळे मी एकटा पडलो आहे. कदाचित मी त्या दिवशी तिला थांबवले असते. कदाचित त्या दिवशी मी तिला सोडून ऑफिसला गेलो नसतो. काहीही करून तिला थांबवले असते तर आज हा दिवस पाहायला मला मिळाला नसता." प्रीतमजी कमलेशच्या भावना समजू शकत होत्या. त्यांना माहीत होतं या घटनेमुळे तो आतून तुटला आहे. त्यामुळे त्या कमलेशला समजावत म्हणाल्या, "बेटा, अजून पण उशीर झालेला नाही. एकदा परत तुमच्या नात्याला संधी देऊन बघ. एकट्याने आयुष्य काढणं एवढं सोपं नसतं. हे सर्व काही मी स्वतः अनुभवले आहे. मी माझ्या आयुष्यात एवढा मोठा निर्णय घेऊन आज पण पश्चाताप करत आहे. परंतु तू अशी वेळ येऊ देऊ नको." "नाही आई, आता सर्व काही संपलं आहे. आता यावर बोलून आणि विचार करून काही होणार नाही. आज कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आम्ही दोघं कायद्याने वेगळे होणार." थोड्या वेळानंतर तयार होऊन कमलेश कोर्टात निघून गेला. कोर्टाचा निर्णय येण्याअगोदर कमलेशने सुनैनासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु सुनैनाची आई त्या दोघांच्या मध्ये एखाद्या भिंतीसारखी उभा होती. काही वेळानंतर त्या दोघांच्या घटस्फोटाला कोर्टाने मंजुरी दिली आणि कमलेश त्याच्या घरी परत आला. घरी आल्यानंतर प्रीतमजी यांनी त्याला प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. तेव्हा आपल्या मनातले दुःख लपवत तो फक्त एवढंच म्हणू शकला, "आई, काही वेळाने सुनैना इकडे येईल तिचे बाकीचे सामान नेण्यासाठी." एवढं बोलून
कमलेश त्याच्या रूममध्ये निघून गेला. त्याने कपाट उघडले तेव्हा त्यात सुनैनाचे दागिने, साड्या, कपडे सर्व काही पडलेलं होतं, जे कमलेशने सुनैनाच्या आठवणी म्हणून जपून ठेवलं होतं. सर्व काही पाहत असताना त्याचे डोळे परत भरून आले. तो स्वतःच्या मनाला म्हणाला, का मी स्वतः दुसऱ्यांवर हक्क दाखवत होतो, घरातील नियम त्यांना सांगत होतो. याच माझ्या नियमांमुळे आज मी सुनैनाला गमावले आहे. का मी स्वतः तिला पाहिजे तसे बदलू शकलो नाही. जर परिस्थितीप्रमाणे मी स्वतःमध्ये पण काही बदल केले असते तर कदाचित आज मी आणि सुनैना सोबत असतो. तिकडे कमलेशच्या घराकडे येताना सुनैनाच्या मनात पण विचार सुरू होते. ती विचार करत होती, कदाचित आयुष्य असंच आहे, जोपर्यंत आपल्याला समोरची व्यक्ती कशी आहे हे समजते तोपर्यंत तो आपल्यापासून खूप दूर गेलेला असतो. जोपर्यंत आपण दोघं सोबत होतो तोपर्यंत मी तुला समजूनच घेतले नाही. कमलेश, मला आत्ता समजत आहे, पण आता खूप उशीर झाला आहे. तुझ्याशिवाय हे आयुष्य नाही. परंतु आता मी माझ्या याच हातांनी मी तुझ्याकडे परत येण्याचे सर्व दरवाजे बंद केले आहे. विचारांच्या प्रवाहात सुनैना आता तिच्या भूतकाळात जात होती. कमलेश आणि सुनैना कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते. तसे तर सुनैनाचं लक्ष कधीच कमलेशकडे गेलं नव्हतं. परंतु जेव्हा कमलेशने फर्स्ट इयरमध्ये टॉप केलं तेव्हा सुनैना आश्चर्यचकित झाली. ती विचार करत होती, एका मुलाचा रिझल्ट एवढा चांगला कसा काय येऊ शकतो. कमलेशचे अभ्यासात लक्ष असलेले पाहून ती त्याच्याकडे आकर्षित होत गेली. हळूहळू दोघांचे बोलणे सुरू झाले आणि काही दिवसांनी दोघं एकमेकांना पसंत करत होते. परंतु दोघांपैकी कोणीसुद्धा त्यांच्या मनातील भावना एकमेकांना सांगितल्या नाही. कॉलेजचा आज शेवटचा दिवस होता. तेव्हा सुनैना कमलेशजवळ आली आणि त्याला म्हणाली, कमलेश, मी आपल्या या मैत्रीला एका नात्याचं नाव देऊ इच्छिते. मला आयुष्यभर तुझ्यासोबत राहायचं आहे. तुला मी आवडते का. हे ऐकून कमलेश काही वेळ गप्प राहिला आणि नंतर तो म्हणाला, हो, मला पण तुझ्याशी लग्न करायचं आहे. असं म्हणत त्याने सुनैनाचा हात आपल्या हातात घेतला. दोघांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय तर घेतला होता, परंतु दोघांची जात वेगवेगळी होती. त्यामुळे लग्न करणं एवढं सोपं नव्हतं. कमलेशच्या कुटुंबियांना काही अडचण नव्हती, परंतु सुनैनाचे आईवडील या नात्यासाठी तयार नव्हते. तिकडे सुनैना पण तिच्या निर्णयावर ठाम होती. लग्न करेल तर फक्त कमलेशसोबतच, नाहीतर ती जीव देईल. शेवटी सुनैनाच्या आईबाबांनी मनात नसताना त्या नात्याला होकार दिला, परंतु त्यांनी कमलेशला कधी मनापासून स्वीकारले नाही. कॉलेज संपल्यानंतर 2 वर्षांनी कमलेश आणि सुनैनाचे लग्न झाले. सुनैना तिच्या लग्नानंतरच्या सुंदर क्षणांना आठवत होती. जेव्हा लग्नानंतर सुनैनाने कमलेशच्या घरात गृहप्रवेश केला होता तेव्हा कमलेशने एका व्हाईट पेपरवरती तिच्या पावलांचे ठसे घेतले होते आणि 2 दिवसानंतर त्या पेपरला त्याने फोटो फ्रेममध्ये टाकून घरी घेऊन आला होता. जेव्हा सुनैनाने हे सर्व पाहिलं तेव्हा ती आश्चर्याने म्हणाली होती, कमलेश, हे पावलांचे ठसे तर मी जेव्हा घरात आले होते तेव्हा तू घेतले होते. हो सुनैना, हे तुझे पावलांचे ठसे आहेत, परंतु हे फोटो फ्रेममध्ये का लावले. जेव्हा सुनैनाने विचारले तेव्हा कमलेश म्हणाला, सुनैना, आईवडील आपल्या मुलीला एका अनोळखी व्यक्तीबरोबर आयुष्यभर साथ देण्यासाठी सोपवतात, तेव्हा त्या व्यक्तीचं पण कर्तव्य आहे. त्याने आपल्या घरातील लक्ष्मीला तेवढंच प्रेम आणि सन्मान द्यावा जेवढं ती तिच्या आईवडिलांच्या घरात तिला दिला जायचा. फक्त यासाठीच हा माझा छोटासा प्रयत्न आहे. कमलेशचे विचार पाहून सुनैना चकित झाली होती. नंतर तिला लग्नानंतरचे आठवत होते. कसं कमलेश दररोज सकाळी लवकर उठून घरातील सर्व कामं आवरायचा आणि नंतर आंघोळ करून पूजा उरकून सुनैनाला झोपेतून जागा करायचा. ते सर्व दृश्य एखाद्या चित्रपटाप्रमाणे सुनैनाच्या डोळ्यासमोर दिसत होतं. शुभ सकाळ सुनैना. बघा, सकाळ झाली आहे. रूमची खिडकी उघडताना कमलेश म्हणाला, परंतु सुनैना तर झोपेतून जागी होतच नव्हती. नंतर कमलेश म्हणाला, उठ सुनैना, मी गरम चहा बनवून आणला आहे तुझ्यासाठी. सूर्याच्या सोनेरी किरणांसोबत गरम चहाचा आनंद घे. तेव्हा सुनैना खूप प्रयत्न करून झोपेतून जागी झाली. ती म्हणाली, गुड मॉर्निंग माय डिअर हजबंड. वाटत आहे आज पण सकाळी सकाळी उठून तुम्ही सर्व काम पूर्ण केलं आहे.
हो सुनैना मॅडम, सर्व काम झालेले आहेत. योग, प्राणायाम, घरातील स्वच्छता, भांडे, कपडे आणि झाडू फरशी सर्व कामं केले आहेत मी. हो, फक्त कपडे सुकवायचे बाकी आहेत. तेव्हा सुनैना म्हणाली, अरे कमलेश, का सकाळी सकाळी स्वतःची झोप खराब करून एकटाच सर्व कामं करत असतोस? तू ऑफिसमध्ये गेल्यानंतरही मी सर्व कामं केले असते. तू फक्त ऑफिसचे काम सांभाळत जा. घरातल्या कामांची चिंता तू काही करत जाऊ नको. तेव्हा कमलेश म्हणाला, सुनैना, मला सर्व कामं वेळेवर करणे आवडते. योग्य वेळी सर्व कामं झाले तर त्याचे परिणामही चांगले होतात. आता तू सृष्टीलाच बघ, ती सर्व कामं योग्य वेळी करत असते. कमलेश, ही सृष्टी कोण आहे? सुनैनाने आयब्रो उंचावत विचारले. तेव्हा कमलेश म्हणाला, सुनैना मॅडम, सृष्टी म्हणजे निसर्ग, नेचर. जसे सूर्य त्याच्या वेळेवरती उगवतो आणि मावळतो, पृथ्वी तिच्या नियमाप्रमाणे फिरत असते, नदी तिच्या प्रवाहाने वाहत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपले कामं वेळेवर करायला हवे. आणि तसे पण हे सर्व कामं करण्यात माझा खूप फायदा आहे. अच्छा, तुझा कसला फायदा आहे? सुनैनाने उत्सुकतेने त्याला विचारले. तेव्हा कमलेश तिला म्हणाला, आता तूच बघ, एकतर दररोजचे दिवसाचे नियोजन केलेले असते, त्यामुळे सवयी चांगल्या लागतात. आणि दुसरं म्हणजे सकाळी सकाळी घरातले सर्व कामं करून चांगला व्यायाम पण होतो, त्यामुळे आरोग्यही चांगले राहते. झाला का नाही फायदा? आणि त्यात आपण आपल्या प्रिय पत्नीचे कामं केले तर आपली पत्नी पण आपल्यावर खुश होते. जर पत्नी आपली खुश झाली तर आमचा फायदाच फायदा आहे. अच्छा, असं आहे तर? सुनैना हसत हसत त्याला म्हणाली. तेव्हा कमलेश तिला म्हणाला, तसे पण हे घर माझं पण आहे. तेव्हा सुनैना म्हणाली, तुझं आहे म्हणजे काय? हे घर तुझंच आहे ना? नाही सुनैना, हे घर माझं एकट्याचं नाही, आपल्या दोघांचं आहे. आपल्या स्वप्नातलं घर. आणि आपल्या दोघांमुळेच हे घर घर आहे. नाहीतर घमंड असलेल्या घरात असते तरी काय? आणि सौभाग्यवती, जर हे घर दोघांचं असेल तर घरातील कामही तू एकटीने का करावे? आणि ते कुठं लिहिले आहे? घरातील सर्व कामं स्त्रियांनीच करायला हवे, पुरुषांनी नाही. का पत्नीनेच आयुष्यभर भांडे कपडे धुवत राहायचं? कधी पुरुष नाही कपडे धुवू शकत? आणि सुनैना, काम हे काम असते. ज्याच्याजवळ वेळ आहे तो कामं करू शकतो. अच्छा, तू मला सांग, चहा कसा झाला आहे? प्रिय नवरोबा, चहा तुम्ही केला आणि मला आवडला नाही असे होऊ शकते का? सुनैना हसत हसत त्याला म्हणाली. तेव्हा कमलेश म्हणाला, बस, याच तुझ्या आनंदी चेहऱ्याकडे बघून मी भारावून गेलो आहे. ओफो कमलेश, आता ही आनंदी कोण आहे? तुझे गोड हास्य. बोलत असताना कमलेशने सुनैनाला मिठी मारली. तेव्हा सुनैना म्हणाली, कमलेश, आता दीपावली येत आहे, त्यामुळे आज संध्याकाळी माझे आई बाबा मिठाई घेऊन आपल्या घरी येणार आहेत. त्यामुळे तू लवकर घरी परत ये. अरे, तू काळजी करू नको सौभाग्यवती, मी लवकर पण येईल आणि स्वतःच्या हातांनी त्यांच्यासाठी स्वादिष्ट पदार्थ पण बनवेल. खूप आवडेल त्यांना मी बनवलेला स्वयंपाक. आणि जेव्हा संध्याकाळी सुनैनाचे आई बाबा घरी आले तेव्हा कमलेशने त्यांचं केलेलं स्वागत पाहून ते त्याचं कौतुक करत होते. दिवस असेच निघून जात होते. परंतु एके दिवशी जेव्हा कमलेश ऑफिसमधून घरी परत आला तेव्हा सुनैना तिच्या मोबाईल फोनवरती खूप व्यस्त होती. कदाचित ती तिच्या मैत्रिणींसोबत व्हॉट्सअप ग्रुपवरती चॅट करत होती. घरी आल्यानंतर जळालेला वास आल्या कारणाने कमलेश सरळ स्वयंपाकघरात गेला. गॅस बंद करून तो बाहेर आला आणि तो सुनैनाला म्हणाला, सुनैना, स्वयंपाकघरात भाजी सर्व जळून गेली आहे आणि तू इकडे फोनमध्ये व्यस्त आहेस. तुला मी कित्येक वेळा सांगितलं आहे, फोनमध्ये एवढा वेळ गुंतून राहत जाऊ नको, जेणेकरून खऱ्या आयुष्याशी नातं तोडून टाकशील. तेव्हा सुनैना चिडत त्याला म्हणाली, मोबाईल मोबाईल काय करत आहेस? मला समजत नाही कमलेश, माझ्या मोबाईलची तुला काय अडचण आहे? नेहमी तू माझ्या मोबाईलबद्दल आणि सोशल मीडिया साईट्सबद्दल काही ना काही कमेंट्स तू करतच राहतोस. जगातील लोक बघ कुठे आहेत आणि स्वतःकडे तू पहा. आजच्या काळात पण तू आदिमानवाप्रमाणे जगत आहेस. कोणत्या सोशल मीडिया साईट्सवर कधी तू स्वतःचे अकाउंटही बनवले आहेस का? ज्यामुळे तुला समजेल या जगातले लोक कसे आहेत. किती सुंदर आहे, किती रंगांनी भरले आहे हे जग.
इकडे नवीन नवीन मित्र बनवले जातात. ही वेगळीच अनुभूती मिळते इकडे. लोक आपले अविस्मरणीय क्षणांचे चित्रीकरण करतात आणि दुसऱ्यांच्या फोटोला लाईक्स करतात, कॉमेंट्स करून त्यांचं कौतुकही करतात. इकडे तू स्वतःकडे एकदा बघ. अँड्रॉइड फोनच्या काळात तू साधा बटन असलेला मोबाईल फोन वापरत आहेस आणि तो पण 10 वर्ष जुना. स्वतःचे तू कपडे बघ. 1880 दशकातील जुना व्यक्ती दिसत आहेस. पांढरा आणि काळा रंग सोडून दुसरा रंगच नाहीये तुझ्या आयुष्यात. परंतु कमलेश, मला तुझ्यासारखं रंग नसलेलं आयुष्य जगायचं नाही. कंटाळले आहे मी या बोरिंग आयुष्याला. तेव्हा कमलेश तिला म्हणाला, परंतु सुनैना, माझ्या आयुष्यात त्याच लोकांना किंमत आहे जे मला महत्त्व देतात. जे लोक नात्याने माझ्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याशिवाय मला इतर कोणाशी काही घेणं देणं नाही. त्या नात्यांना मी योग्य प्रकारे सांभाळले तर यापेक्षा समाधान मला कशातच नाही भेटणार. आणि या अगोदर पण मी तुला हे समजावून सांगितलं होतं, गरजेपेक्षा जास्त कोणतीच गोष्ट चांगली नसते. जर तू या सर्व गोष्टींना एका मर्यादेपर्यंत वापरले तर खूप चांगले आहे, कारण मर्यादा ओलांडली तर या सर्व गोष्टींची सवय होऊन जाते. परंतु या सर्व गोष्टींबद्दल तू तेव्हाच विचार करशील ना, जेव्हा तू या मोबाईल फोनच्या आजाराला सोडशील. तुला तर या मोबाईल फोनचं असं व्यसन झालं आहे, याच्या पुढे तुला तुझे नातेसंबंध पण लहान दिसत आहेत. कमलेशचे बोलणे ऐकून सुनैना रागात त्याला म्हणाली, कमलेश, जर तुला माझा आणि माझ्या मोबाईल फोनचा एवढा तिरस्कार येत असेल तर तू मला घटस्फोट का देत नाहीस? मला पण आता राग येत आहे तुझा चेहरा पाहून. मला घटस्फोट देऊन तू पण आता टेन्शन फ्री हो आणि मला पण या बोरिंग आयुष्यातून मुक्त कर. एवढं बोलून सुनैना पाय आदळत तिच्या रूममध्ये निघून गेली. परंतु हे सर्व ऐकून कमलेश थक्क झाला. त्याचा विश्वासच बसत नव्हता. ही तीच मुलगी आहे जी एकेकाळी त्याला आपल्या जीवापेक्षा जास्त प्रेम करायची. इकडे सुनैना बेडवर पडून अश्रू पुसत होती. विचार करत होती, खरं बोलत होते माझे आई बाबा. कमलेश माझ्या लायकीचा मुलगा नाही, परंतु मी त्यांचं एक ऐकून घेतलं नाही. माझ्या मनासारखं करून किती मूर्खपणा केला आहे. स्वतःच्या हाताने स्वतःचं आयुष्य मी खराब केलं. असो, हळूहळू दोघं पण नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं होतं. लग्नाच्या वाढदिवसाच्या 1 दिवस अगोदर कमलेश त्याच्या पत्नीला म्हणाला, सुनैना, उद्या आपल्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होईल. तेव्हा सुनैना उत्साहाने त्याला म्हणाली, सांग, कसं सेलिब्रेट करणार आहेस आपल्या लग्नाचा वाढदिवस? कमलेश आनंदात म्हणाला, खूपच वेगळ्या प्रकारे. हे ऐकून सुनैना खूप खुश झाली. तेव्हा कमलेश तिला म्हणाला, उद्या सकाळी तू लवकर तयार हो. अगोदर आपण मंदिरात जाऊया, देवाचे दर्शन करूया, प्रसाद घेतल्यानंतर गरिबांना जेवण देऊया. हे सर्व ऐकून सुनैनाच्या आश्चर्याला जागाच नव्हती. अतिशय रागात ती म्हणाली, कधीपर्यंत कमलेश हे किती दिवस चालणार आहे? संपूर्ण 1 वर्ष झालं आपल्या लग्नाला, तरीही तुझ्या सवयी अजून काही गेल्या नाहीत. तुला काही एक्साइटमेंट पण नाही आणि एंटरटेनमेंट पण नाही. किती बोरिंग माणूस आहेस तू. साधं एक सरप्राईज पण देऊ शकत नाहीस का तुझ्या बायकोला? तुला समजत का नाही? आयुष्यात बदल करणे पण गरजेचे आहे. असे आयुष्य जगणे किती बोरिंग वाटते. फक्त प्रेमाच्या साह्याने संपूर्ण आयुष्य काढता येते का? हे कसले आयुष्य आहे? अरे, काही स्वप्न पण असतात माणसाचे, काही आशा आकांक्षा असतात. लोकांना बघ, किती ॲडव्हान्स आहेत लोक, मॉडर्न आहेत. तसेच जगण्यात मजा आहे. मला त्यातच समाधान मिळते. लेट नाईट पार्टी, डिनर आणि बर्थडे पार्टी, केक पार्टी आणि आउटिंग हे सर्व तुझ्या आयुष्यातून खूप दूर आहे. तुला माहीत आहे का कमलेश, माझी मैत्रीण सुजाता, तिचे लग्न पण त्याच दिवशी झाले ज्या दिवशी आपलं लग्न झालं होतं. परंतु या 1 वर्षात ती 2 वेळा तिच्या पतीसोबत फॉरेन टूरवर गेली आहे आणि इंडियामध्ये तर कित्येक ठिकाणी ती फिरून आली आहे. आलेल्या दिवशी कॅन्डल लाईट डिनर, बर्थडे सरप्राईज आणि कित्येक प्रसंगी तिने स्वतःचे सुंदर फोटो काढून सोशल मीडियावरती पोस्ट करते. किती आनंदात दिसतात ते नवरा बायको एकमेकांसोबत. आणि माझी दुसरी मैत्रीण आहे नीता, 2 दिवसांपूर्वी तिचा बर्थडे होता. तेव्हा तिच्या पतीने बर्थडे दिवशी तिला सुंदर सरप्राईज दिले. किती एक्साइटमेंट होती तिच्या चेहऱ्यावर, किती आनंदात दिसत होती ती. फक्त माझंच नशीब फुटायचं होतं. परंतु इकडे माझं ऐकणार आहे तरी कोण? तू तर हजारो वर्ष जुन्या काळात जगत आहेस. कासवाच्या गतीने प्रत्येक गोष्टीत
तुझी स्वतःची फिलॉसॉफी असते. जमिनीवर बसून शुद्ध शाकाहारी जेवण करायचं आहे. दररोज सकाळी सूर्यास्तापूर्वी उठून योग प्राणायाम करायचा आहे. सोशल मीडिया तर तुला खोटं जग वाटतं. संस्कार, संस्कृती, विश्वास, प्रथा, बस हेच काय सर्व तुझ्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यात भर म्हणजे कुठून कुठून शोधून मराठी शब्द आणत असतोस, जे ऐकून समोरच्या व्यक्तीच्या डोक्यावरून ते जाते. जग कुठल्या कुठे गेलं आणि आपण अजून तिथेच हजारो वर्ष मागे आहोत. चांगल्या प्रसंगी सरप्राईज देणे तर दूरच, तुला तर प्रसाद आणि गरिबांना जेवण देण्यात जगातील मोठे सुख मिळते. सुनैनाच्या तोंडून हे सर्व ऐकून कमलेश आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. त्याला माहीत होतं आता तो जर काही बोलला तर नक्कीच भांडण अजून वाढू शकतं. दुसऱ्या दिवशी तो सुनैनाजवळ आला आणि तो तिला प्रेमाने समजावत म्हणाला, सुनैना, काल मी तुला जे काही बोललो त्यामुळे तुझे मन दुखावले असेल, त्याबद्दल मला माफ कर. तुझे मन दुखवण्याचा हेतू नव्हता माझा. जेव्हा मी पाहिलं मोबाईल फोनवर व्यस्त राहण्याचं कारण सोशल मीडियाला गरजेपेक्षा जास्त वापरल्या कारणाने घरातील बाकीच्या कामांना तू दुर्लक्ष करत आहेस, तेव्हा मला ते पाहावलं नाही. त्यामुळे माझ्या तोंडून जास्तच बोललं गेलं. त्यामुळेच मी तुला माफी मागतो आहे. यापुढे असे नको व्हायला. त्यासाठी मी तुला पण विनंती करतो, या खोट्या जगापासून होईल तेवढं लवकरात लवकर बाहेर येण्याचा प्रयत्न कर. हे बघ सुनैना, सोशल मीडियावरती आपल्या ज्या मित्रांसोबत पोस्ट शेअर करून त्यांचे लाईक्स घेऊन तुला आनंद भेटतोय ना, पण खऱ्या आयुष्यात तुला त्या मित्रांची गरज असेल तेव्हा मी तुला विश्वासाने सांगू शकतो, यातील कोणीच मित्र तुझ्यासोबत नसणार आहे. तुझ्यासोबत असतील तर फक्त तुझ्या जवळचे लोक, ज्यांच्यासोबत तुझं काहीतरी नातं आहे, जे लोक खरोखरच तुझी काळजी करतात. त्यामुळे वेळेतच स्वतःला सांभाळ. आपल्या खऱ्या आयुष्याबद्दल विचार कर. तुझ्या नातेवाईकांबद्दल विचार कर. अजून एक गोष्ट सुनैना लक्षात ठेव, दुरून पाहिलं तर आपल्याला बाकीच्या लोकांचे आयुष्य खूप परफेक्ट वाटते. आपल्याला असे वाटते की ती आनंदी आयुष्य जगत आहेत ते. आपल्या आजूबाजूला असलेले या जगातील लोक किती हसताना आपल्याला दिसतात. ते फक्त फोटो काढून सोशल मीडियावरती पोस्ट करण्यासाठी करतात. परंतु सुनैना, आपण हा पण विचार करायला हवा, कोणता पण व्यक्ती आपल्या कुटुंबातील लोकांशी भांडत असतानाचा फोटो काढून सोशल मीडियावरती कधीच नाही टाकत. जेव्हा तो दुःखी उदास असतो तेव्हा तो फोटो काढून सोशल मीडियावरती त्याच्या मित्रांसोबत शेअर करत नाही. त्यामुळे ही गोष्ट डोक्यातून तू काढून टाकली पाहिजे. सर्वांचे आयुष्य उत्साही आणि रोमांचाने भरलेले असते असे काही नसते, पण आपण त्यांच्याकडे पाहून दुःखी आयुष्य जगत आहोत. भांडण तंटा कोणत्या घरी होत नाही सुनैना. छोटे मोठे भांडणं तर होतच राहतात, परंतु या गोष्टींना एवढं मोठं बनवणं ज्यामुळे माणसांना विभक्त होण्याबद्दल विचार करावा, घटस्फोटासारखा ऑप्शन त्यांनी निवडावा, हे तर चुकीचं आहे ना. जे झाले ते आत्ता इथून पुढे होणार नाही. जर आपण हे ठरवले तर यापुढे आपले आयुष्यही आनंदात जाईल. हे आयुष्य मोठ्या पुस्तकाप्रमाणे आहे. काल जे काही आपल्या आयुष्यात झाले ते त्या पुस्तकातले एक पानासारखे आहे. जरी एखाद्या पुस्तकाचे एखादे पान फाटले किंवा ते खराब झाले तर आपण एका पानासाठी अख्खं पुस्तक तर फेकून देणार नाही ना. त्यामुळे आपल्याला आपल्या नात्याबद्दल असा विचार नाही करायला पाहिजे. आता मी ऑफिसमध्ये जात आहे सुनैना, मला उशीर झाला आहे. संध्याकाळी आपण भेटूया. आता मला तीच हसणारी सुनैना परत पाहिजे. त्याचवेळी कमलेश ऑफिसमध्ये निघून गेला. परंतु संध्याकाळी जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा तो थक्क झाला. सुनैना तिची बॅग पॅक करत होती. तिला पाहताच कमलेश तिला म्हणाला, कुठे जाण्याची तयारी सुरू आहे? माहेरी जात आहेस का? तुझ्या आईचा कॉल आला होता का? चला, चांगला आहे. काही दिवस तू आईसोबत राहिलीस तर तुझा मूड पण चांगला होईल. तेव्हा सुनैना त्याला म्हणाली, नाही, मी काही दिवसांसाठी नाही, कायमचं हे घर सोडून जात आहे. आता मी इकडे कधीच परत येणार नाही. सुनैनाचं बोलणं ऐकून कमलेश अगदी चिंतेत पडला. त्याला धक्का बसला. काही वेळाने स्वतःला सावरत तो म्हणाला, सुनैना, तूच तर म्हणतेस आयुष्य एकदाच आहे. तू हा पण विचार कर, आपल्याला हे सुंदर आयुष्य भांडण करण्यासाठी मिळालेलं आहे का? आपण प्रेमाने समजूतदारपणाने पण एकत्र राहू शकतो ना. तरी तू असं का करत आहेस?
हे बघ सुनैना, माझं म्हणणं काय आहे ते समजून घेण्याचा तू प्रयत्न कर. तेव्हाच कमलेशचं बोलणं टाळत सुनैना त्याला म्हणाली, बस झालं, काही मला ऐकायचं नाही. तुझं ज्ञान तू तुझ्याजवळच ठेव. मला तर एवढंच कळत आहे, जो व्यक्ती माझ्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही त्याच्या नजरेत माझ्या स्वप्नांना काहीच किंमत नाही. त्या माणसाच्या आयुष्यात राहून मला माझी किंमत कमी करायची नाही. असं म्हणत जेव्हा सुनैनाने तिची बॅग उचलली तेव्हा कमलेश म्हणाला, ठीक आहे सुनैना, जर तुला एवढा वाईट वाटत असेल मी तर तू हे घर सोडून जाऊ शकतेस. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, नंतर या घराचे दरवाजे नेहमीसाठीच तुझ्यासाठी बंद होतील. मनात आले तरी तू माझ्या आयुष्यात स्वतःचं स्थान निर्माण करू शकणार नाहीस. तेव्हा सुनैना रागात म्हणाली, तुझ्यासारख्या व्यक्तीला आयुष्यात परत स्थान देणार तरी कोण? इकडे परत येण्यापेक्षा चांगलं आहे मी माझं आयुष्य संपवावं. एवढं बोलून सुनैना कमलेशचं घर सोडून कायमस्वरूपी तिच्या माहेरी निघून गेली. शेवटी प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे. मागच्या आठवणीत गेलेली सुनैना अचानक वर्तमानात परत आली. जेव्हा कमलेशच्या घराबाहेर टॅक्सी ड्रायव्हरने टॅक्सी थांबवली तेव्हा सुनैनाने कमलेशच्या दारावरची बेल वाजवली. तेव्हा तिचं लक्ष घराच्या नेमप्लेटवरती गेलं. तिकडे लिहिलं होतं, सुनैना आणि कमलेशचे स्वप्नातील घर. पाहता क्षणी तिचे डोळे भरून आले. बेल वाजता क्षणी प्रीतमजी यांनी दरवाजा उघडला. तेव्हा सुनैनाने त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला. नेहमीप्रमाणे त्या म्हणाल्या, सौभाग्यवती भव, असा आशीर्वाद त्यांनी दिला. तेव्हा सुनैना त्यांना आश्चर्यानेच पाहू लागली. तेव्हा सुनैनाचा मोबाईल फोन वाजला. हो आई, मी पोहोचले आहे, शांत स्वरात सुनैनाने तिच्या आईला सांगितलं. तेव्हा दुसऱ्या बाजूने आवाज आला, जास्त वेळ तिकडे थांबण्याची काही गरज नाही तुला. तुझं सामान घे आणि निघ लवकर तिकडून. ठीक आहे आई. एवढं बोलून तिने पटकन कॉल कट केला. घराच्या आत आठवणींची नदी तिचीच वाट पाहत होती. तिच्या हातांनी सजवलेलं ते स्वप्नातलं घर अजूनही जशास तसंच होतं. समोर भिंतीवरती नववधू असलेल्या सुनैनाची एक सुंदर फोटो फ्रेम लावलेली होती. जी फोटो फ्रेम तिला विचारत होती, का सुनैना, का केलंस असं? तुझ्या स्वप्नातील इच्छा पूर्ण झाल्या, ज्यासाठी तू तुझ्या कमलेशला सोडला आहेस. नंतर तिचं लक्ष तिच्या पावलांच्या ठशावरती गेलं. जे पावलांचे ठसे कमलेशने फोटो फ्रेम करून भिंतीवरती लावले होते. नंतर तिला तो फोटो दिसला, ज्यात ते दोघं एकमेकांच्या हातात हात घेऊन खूप आनंदी दिसत होते. अचानक तिला असे वाटू लागले, त्या घरातील एक एक वस्तू तिला एकच प्रश्न करत आहे, का उद्ध्वस्त केलंस तू तुझं हस्त खेळतं घर? तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आपले अश्रू पुसत ती रूममध्ये पोहोचली. तेव्हा तिने पाहिले, समोर कमलेश उभा होता. सुनैनाच्या हातात कोर्टाचे कागदपत्र पाहताच कमलेश मनातल्या मनात म्हणाला, सुनैना, नक्कीच तू या कागदपत्रांवर लिहिलेली प्रत्येक वस्तू तू इथून घेऊन जा. परंतु आपल्या दोघांमध्ये महत्त्वाची गोष्ट आहे, ती या कागदपत्रांवर लिहिलेली नाही. खरंच एवढा महत्त्वाचा होता का ते कागदाचा तुकडा? नंतर थोड्या वेळाच्या शांततेनंतर स्वतःला नॉर्मल दाखवत कमलेश म्हणाला, कशी आहेस तू? मी बरी आहे. तू सांग, तू कसा आहेस? सुनैनाने विचारले. तेव्हा कमलेश काही बोलणार तेवढ्यात सुनैनाच्या मोबाईल फोनवर तिच्या आईचा कॉल आला. फोन रिसीव केल्यानंतर सुनैनाच्या पायाखालची जमीनच सरकली. काय? असे होऊ शकतच नाही, असे बोलत सुनैना रडायला लागली. सुनैनाचा रडण्याचा आवाज ऐकून प्रीतमजी त्यांच्या रूममधून बाहेर आल्या. तिकडे कमलेश पण घाबरून गेला. शेवटी काय झालं तुला रडायला? तेव्हा सुनैना रडत रडत त्याला म्हणाली, कमलेश, माझी मैत्रीण नीता आहे ना, तिने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आहे. आता ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. मला पण तिला भेटायला जावं लागेल. बोलत बोलत जेव्हा सुनैना बाहेर जाऊ लागली तेव्हा कमलेश तिला म्हणाला, थांब सुनैना, मी पण येतो तुझ्यासोबत. सुनैना कमलेशसोबत स्कूटीवर बसून तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. नीता, तू असं पाऊल का उचललं? आणि हे सर्व करण्याच्या अगोदर तुझ्या कुटुंबियांचा पण विचार तू केला नाहीस का? तुझ्या पतीबद्दल तू विचार केला नाहीस का? तो तुझ्याशिवाय कसा जगेल? तेव्हा नीता तिला म्हणाली, अगं सुनैना, त्यानेच तर मला हे पाऊल उचलण्यास हतबल केलं आहे. हे ऐकून सुनैनाला धक्का बसला. नंतर म्हणाली, असे कसे शक्य आहे?
तुम्ही दोघं तर एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत होतात. तेव्हा नीता स्मित हास्य करत म्हणाली, अगं कसला आनंदी? एका स्त्रीला किती का ऐशो आराम मिळेना. जर तिला तिच्या पतीचं प्रेम नाही मिळालं तर काय उपयोग असे आयुष्य जगण्याचा? त्यांना दुसरी मुलगी पसंत आहे. आता मी जगून काय करू? आता सर्व सत्य समजल्यानंतर सुनैना आश्चर्याने थक्क झाली. ती स्वतःला सावरू शकत नव्हती. एकदम तिला तिच्या आणि कमलेशच्या नात्याचा विचार आला. त्या व्यक्तीने तर फक्त तिच्यावरच प्रेम केलं होतं. कधी त्याच्या प्रेमात कमतरताच येऊ दिली नाही. तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करत होता. तरी त्या दोघांचं नातं शेवटी का तुटलं? थोड्या वेळानंतर सुनैना आणि कमलेश हॉस्पिटलमधून बाहेर आले. तेव्हा कमलेशने विचारले, कुठं जायचं आहे सुनैना तुला? तुला बरं वाटत नसेल तर मी तुला तुझ्या घरी सोडतो. तुझे सामान तू उद्या घेऊन जा. तेव्हा सुनैना म्हणाली, नाही कमलेश, तुझ्या घरी जाऊया. एकदा मी परत गेले तर इकडे कधीच येऊ शकणार नाही. रस्त्याने सुनैनाच्या डोक्यात विचारांचा वारा वाहत होता. विचार करू लागली की खरं सांगत होता कमलेश. जे लोक सोशल मीडियावरती आनंदात दिसतात ते खऱ्या आयुष्यात आनंदी असतीलच असे नसते. आपण त्यांना पाहून आपली बरोबरी त्यांच्याशी करायला लागतो आणि आपल्याला वाटते आपण पण तसेच आयुष्य जगायला हवे. आणि याच आशा आकांक्षामुळे आपल्याजवळ जे काही असते त्याचे आपल्याला महत्त्व समजतच नाही आणि आपण त्यांना गमावून बसतो. रस्त्याने जेव्हा कमलेशने रेड सिग्नलवरती स्कूटी थांबवली तेव्हा सुनैनाने पाहिलं. त्यांच्या बाजूला मोटरसायकलवरती एक नवीन लग्न झालेलं जोडपं होतं. पतीच्या मागे बसलेली पत्नी तिच्या पतीला घट्ट मिठी मारून बसली होती. तिच्या चेहऱ्यावर एक हास्य होतं, एक समाधान होतं. असे वाटत होते त्यांच्यासोबत असताना तिला सुरक्षित वाटत आहे. पाहत असताना सुनैना विचार करत होती, किती गोड भासत असेल त्या माणसासोबत राहणे जो आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतो. किती सुंदर असते ते प्रेम, जे प्रेम मिळाल्यानंतर एक स्त्री तिच्या सर्व अडचणी दुःख विसरून जाते. मी पण काही दिवसांपूर्वी कमलेश सोबत असंच आयुष्य जगत होते. तेव्हा स्वतःच्या हातात कोर्टाचे कागदपत्र पाहून ती मनातल्या मनात म्हणाली, या कागदांच्या तुकड्यांनी माझ्यापासून माझं प्रेमच नाही हिसकावून घेतलं तर माझा आनंद सुद्धा कायमचा हिसकावून घेतला आहे. त्या सुंदर क्षणांना हिसकावले आहे जे कधी आम्ही दोघांनी सोबत घालवले होते. थोड्या वेळानंतर ते दोघं घरी पोहोचले. तेव्हा कमलेश तिला म्हणाला, तू रूममध्ये जाऊन तुझं सामान घे सुनैना. एवढं बोलून कमलेश प्रीतमजी यांच्या रूममध्ये जात होता. तेव्हा सुनैना त्याला म्हणाली, कमलेश, मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा कमलेशने सुनैनाकडे पाहिले. तेव्हा सुनैनाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला असं रडताना पाहून कमलेश काळजीने तिला म्हणाला, तू बरी आहेस ना सुनैना? इकडे बस, बोल, काय म्हणायचं आहे तुला? कमलेशने तिला विचारले. तेव्हा सुनैना मनात असून पण ते ओठांवर आणू शकत नव्हती. तिचं मन घाबरत होतं. ती शांत बसली होती. थोडा वेळ दोघंही शांत होते. नंतर कमलेश तिला म्हणाला, सुनैना, एक विचारू शकतो का? एवढे दिवस आपण एकमेकांपासून दूर राहत होतो. या दिवसात एकदा पण तुला असे वाटले नाही का माझ्याशी बोलावं? एकदा मला कॉल तर करायचा होतास. एवढं कुमकुवत होतं का आपलं दोघांचं नातं? बोलत असताना कमलेशचा आवाज थरथरू लागला. तेव्हा सुनैना भरलेल्या गळ्याने त्याला म्हणाली, खरं सांगायचं तर या घरातून जाण्याचा निर्णय घेऊन मी स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली आहे. मी तुझ्यावर थोडंसं नाराज झाले होते, परंतु मी आपल्या दोघांच्या नात्याची तुलना इतरांशी करू लागले. मी स्वतः माझ्या नातेवाईकांना आपल्यामध्ये येण्याची परवानगी दिली. माझ्याच लोकांनी माझ्या रागाला तिरस्कारात कधी बदलले ते मलाही समजले नाही. आणि जोपर्यंत या गोष्टींची मला जाणीव झाली तोपर्यंत कोर्टाचे पेपर्सवरती सिग्नेचर्स झाल्या होत्या. माझ्याच लोकांनी मला तुझ्यापासून अशा प्रकारे कायमचे दूर केले आहे. आता मी कधीच तुझ्याकडे परत येऊ शकणार नाही, परंतु या सर्व गोष्टीला मीच जबाबदार आहे. कमलेश, आज सर्व काही हातातून निसटून गेल्यानंतर मला समजत आहे, सर्व काही हातातून निसटून गेलं आहे. घटस्फोट होण्यासोबतच जसं माझं आयुष्य माझ्यापासून दूर जात आहे, आज मला समजले आहे, जो व्यक्ती माझी सर्वात जास्त काळजी करत होता मी त्याचीच रिस्पेक्ट केली नाही.
ज्या गोष्टी तू मला समजवण्यासाठी सांगितल्या होत्या तेव्हा मला ते चुकीचं वाटत होतं, परंतु हळूहळू दुनियादारी समजायला लागली तेव्हा त्या सर्व गोष्टी मला समजत होत्या. आजच्या काळात घटस्फोट होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपण आपल्या संस्कृतीपासून दूर जात आहोत. आपल्या स्वइच्छेने आपल्याला जगायचं आहे. सोशल मीडिया आणि ॲप्लिकेशन्सच्या या युगात आपण एवढ्या साईट्सवरती व्हिजिट देतो की त्यामुळे आपल्याला आपल्या लोकांपाशी बसायला आणि त्यांच्याशी बोलायला वेळच नाही. आपल्या नात्याला आपण पूर्ण विसरून गेलो आहोत. परंतु कमलेश, या सर्व गोष्टी समजण्यासाठी मला खूप उशीर झाला आहे. बोलत बोलत सुनैना ढसाढसा रडायला लागली. नंतर शांत होत ती म्हणाली, कमलेश, तू पण मला कॉल करू शकत होतास. एकदा मला तू समजावून सांगण्याचा प्रयत्न करायला हवा होतास, नाहीतर मला घ्यायला यायला हवं होतं. तेव्हा कमलेश तिला म्हणाला, हा विचार माझ्या मनात आला होता, परंतु अहंकाराच्या भिंती भावनापेक्षा जास्त मजबूत झाल्या होत्या. मी माझा अहंकार बाजूला ठेवला असता आणि आपलं नातं जपण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित आपलं नातं आज तुटण्यापासून वाचलं असतं. बोलत असताना कमलेशचे डोळे मात्र भरून आले. तेव्हा सुनैना कमलेश समोर गुडघ्यावर बसली आणि ती म्हणाली, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे कमलेश. तू पुन्हा मला तुझ्या हृदयात स्थान देऊ शकतोयस का? ते स्थान अजूनही तुझंच आहे सुनैना. तू जरी शरीराने हे घर सोडून गेली असशील तरीही तू गेल्यानंतर एक दिवस पण असा गेला नाही जेव्हा मी तुझ्या आठवणीमध्ये रडलो नाही. परत ये सुनैना, मला तुझी अत्यंत गरज आहे. हे ऐकून सुनैनाला शब्द उच्चारता येत नव्हते. एका मिनिटात तिने कोर्टाचे कागदपत्र फाडून फेकले. तेव्हा सुनैनाच्या मोबाईल फोनची रिंग वाजली. हॅलो बेटा, तू अजून घरी कशी आली नाहीस? कुठे आहेस? आई, मी तर केव्हाच घरी पोहोचले आहे, परंतु तुमच्या घरी नाही, माझ्या आणि कमलेशच्या घरी. आणि आता यापुढे हेच आमचं घर आहे. बोलत असताना सुनैनाने कॉल कट केला. तिने तिचं डोकं कमलेशच्या खांद्यावर ठेवलं. कमलेशने तिला मिठी मारली. डोळ्यातून अश्रू वाहतच होते. दोघं आज खूप रडत होते. थोड्या वेळानंतर कमलेश आणि सुनैनाला समजले, प्रीतमजी घरातच नाहीत. त्यांनी सर्व ठिकाणे पाहिले, पण आई कुठेच दिसत नव्हती. कमलेशने त्याच्या आईला खूप वेळा कॉल केला, पण त्यांचा कॉल पण लागत नव्हता. जवळजवळ 1 तासानंतर त्यांचा मोबाईलवरती प्रीतमजी यांचा कॉल आला. आई, तू कुठे आहेस? आम्हाला न सांगता कुठे निघून गेलीस? असं कोण करते का? तेव्हा दुसऱ्या बाजूने त्याच्या आईचा आवाज आला. बेटा, प्रत्येक मुलं आपल्या आईवडिलांकडून खूप काही शिकतात, परंतु आज मला माझ्या मुलाकडून काहीतरी शिकायला मिळालं आहे. मी तुझ्या बाबांच्या घरी आले आहे. आजपासून मी आणि तुझे बाबा दोघं एकत्रच राहणार आहोत. मित्रांनो, पती पत्नीमध्ये प्रेम आणि भांडण हे नाण्याच्या 2 बाजू आहेत. छोट्या भांडणांमुळे असा निर्णय कधी घेऊ नये ज्यामुळे आयुष्यभर त्याचा पश्चाताप होईल. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. कथा आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.